नमस्कार. प्रथमतः आई शपथ मी कुठेतरी चुकलो आहे असं मला वाटलं. सहज इथेच माझं 2 किलोमीटरवरती गाव आहे निळवणी आणि त्या गावावरून येत होतो. इतक्यात माझे मित्र दिनेश पवार यांचा फोन आला, सर कुठे आहात? तर म्हटलं गावावरून आता येतो मी खेळला. तर सर तुमच्या शेजारी चंदी हवेलीमध्ये काव्यवाचनाचा एक कार्यक्रम आहे आणि आदरणीय वैभवदादांनी ते आयोजन केलेलं आहे. तर म्हटलं चला, कविता काय करता येत नाही परंतु इथे जमलेल्या सर्व साहित्यिकांना ऐकता येईल या भावनेने आतमध्ये आलो आणि तिथे त्या ठिकाणी नंदूदादा भेटले आणि मी म्हटलं मला पण कविता करायची आहे. खरं तर मी कविता करत नाही, थोडंसं शब्द जोडण्याचा प्रयत्न करतो. रत्नागिरी टाइम्स आणि लोकमत आणि तरुण भारतला कधीतरी मी एखाद्या विषय असेल तर लिखाण करतो. मात्र माझं गाव आहे निळवणे आणि प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख असते. तर आमच्या गावामध्ये एक पिंपळ वृक्ष होता. अगदी मला वाटतं अनेक पिढ्यांचा ते साक्षीदार होतात. ते पिंपळ वृक्ष म्हणजे आत्ताच्या 90 वयाची जी माणसं आहेत आमच्या गावामध्ये एकदम, त्यांनाही सांगता येत नाही की ते झाड कधीपासून होतं ते. तर आत्ताच्या पावसाळ्यामध्ये ते झाड उन्मळून पडलं आणि ते झाड म्हणजे आमच्या संपूर्ण ग्रामवासियांचं एक ठिकाण होतं आणि ती खूण होती आमच्या गावाची. आणि ते झाड पडल्यामुळे ना बऱ्याचशा जणांना दुःख झालं आणि त्यातलं थोडंसं दुःख मलाही झालं आणि म्हणून मी ते शब्दात व्यक्त करण्याचा थोडासा प्रयत्न केला. मोबाईलमध्ये ती कविता माझी उपलब्ध असल्यामुळे ती आपणासमोर मी या ठिकाणी सादर करतोय. कृपया, मी काय असं मोठा साहित्यिक किंवा कवी नाही आहे, कदाचित चुकीचं सुद्धा असू शकते शब्दजोड, तर तुम्ही मान्य करून घ्याल. आणि मी आपणापुढे या ठिकाणी कविता सादर करतोय. माझ्या कवितेचं नाव आहे आठवण पिंपळाची. उभा होतास डौलाने सांगणारे का कोलमडलास, इतिहासाचा साक्षीदार तू असा कसा जमीन दोस्त झालास. इतिहासाचा साक्षीदार तू असा कसा जमीन दोस्त झालास. वर्षानुवर्ष तुझ्या सावलीचा आसरा होता ना रे आम्हाला. वर्षानुवर्ष तुझ्याच सावलीचा आसरा होता ना रे आम्हाला. असे अचानक जाणीव न करता पोरके केलेस आम्हा सकलांना. सुखाचे असो वा दुःखाचे हितगुज तुझ्याशीच नारे साधायचे. सुखाचे असो वा दुःखाचे हितगुज तुझ्याशीच नारे साधायचे. दमून आला थकून आला तुझ्याच आधाराला नारे बसायचे. दमून आला थकून आला तुझ्याच आधाराला नारे बसायचे. सुट्टीत खेळणारी बागडणारी पोरं डाव आता कुठे मांडतील. सुट्टीत खेळणारी बागडणारी पोरं डाव आता कुठे मांडतील रे. मनातील दडलेले भाव आता कुणाजवळ व्यक्त करतील रे. सांजवेळी जमायचा पक्ष्यांचा मेळा. किलबिलाट त्यांचा गाणे गाती गोड गळा. सहवास तुझ्याचमुळे त्यांचा आम्हा लाभला. घिरट्या घालत फिरतील आता शोधतील ना रे तुला. बालपणीच्या तुझ्या आठवणी जपायच्या आहेत आम्हाला. त्याच जागी पुन्हा नव्याने येशील ना रे जन्माला. धन्यवाद. आदरणीय दादा, मगाशी मी आलो त्यावेळेला आपण माझी ओळख सांगितली की माझा विद्यार्थी सेनेचा जुना कार्यकर्ता. खरं तर आज 24 वर्षांनी दादा आजही तुमच्या मनात माझ्याबद्दल हे भाव आहेत किंवा माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याचं नाव आपण लक्षात ठेवलं आणि आज ते व्यक्त केलं. खूप धन्य झालो. धन्यवाद. या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी दिली. धन्यवाद.